हॅलो साथीनो. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान हुलजोहार, जय संविधान, जय समाजवाद. आणि आज आपण समाजवाद मी का म्हटलेलं आहे ते संविधानाच्या अनुषंगाने, आणि तुम्हाला कळेल की आता मी का बरं त्याच्याकरता खास आग्रह धरला आज. अ, उलगुलान हुलजोहार म्हटलं की आपण आदिवासींनी ज्या पद्धतीने क्रांतिकारक सलाम केला त्याच्याबद्दल बोलतो. सबरंगी सलाम म्हटलं की आपण सर्व संपूर्णतः या देशातल्या विविधतेला सलाम करतो. आणि आपण जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा असं जे म्हणतोय, हा संपूर्ण जो एक संपूर्ण फुले आंबेडकरी विचार प्रवाह आहे, जो तथागत गौतम बुद्धापासून, कबीरापासून, चार्वाकापासून आपल्यापर्यंत पोहोचला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी खुंटी गाडून त्याला पक्का केला. अशा ह्या संपूर्ण एका विद्रोही परिवर्तनवादी प्रवाहाच्या संदर्भामध्ये आपण नतमस्तक होतो. कारण या देशामध्ये जी संपूर्णतः गुलामगिरी होती, ती गुलामगिरी नष्ट करण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केले. ते फक्त प्रयत्न नाही केले, तर त्यांनी आपल्याला त्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. आता गुलामगिरीतून बाहेर काढल्याचा एक खूप महत्वाचा दिवस आहे, तो म्हणजे 20 मार्च 1927. आणि ही गुलामगिरी काय होती, तर या गुलामगिरीचे झटके असे होते की एका विशिष्ट समाजाला पाण्याला हातच लावता यायचा. म्हणजे त्यांनी पाण्याला हात लावला की तळ अस्पृश्य, नदी अस्पृश्य, ज्या पाण्यावरती यांच्याकडूनच धरण बांधली गेली. बाई मी धरण धरण बांधिते, माझं मरण मरण कांडिते, अशा दया पवार यांच्या ओळी आपल्याला प्रत्येक वेळेला आठवतात. किंवा पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलंय, म्हणजे पाण्यासाठी अ, रान धुंडाळते मी आणि माझ्या अंगणी पाचोळा पडतोय आणि त्यांच्या पेरापेरामध्ये मात्र साखर उगवते, असं जेव्हा दया पवार म्हणतात, त्या कवितेतलं जे वास्तव आहे, त्या कवितेमधलं जी आर्द्रता आहे, ज्या वेदना आहेत, जे दुःख आहे, त्या दुःखाच्या संदर्भामध्ये ज्या लोकांना पाणी 5-5 किलोमीटर, 2-2 किलोमीटर वरून आणावं लागलंय, पाण्यासाठी ज्यांना सातत्याने भटकावं लागलंय, त्या समुदायाला हे दुःख तर कळेलच. पण इतकं भटकूनही जेव्हा एखादा पाण्याचा स्रोत सापडतो, तेव्हा त्या पाण्याच्या स्रोताजवळ गेल्याबरोबर तुम्ही कोणत्या जातीचे हे पहिल्यांदा सांगावे लागतात, किंवा त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून ते हेरायचं आणि हे या जातीचे लोक आहेत म्हणून त्यांना बाहेर काढून टाकायचं. अशा पद्धतीच्या ज्या संपूर्ण भयानक रूढी आहेत, अजूनही आहेत. म्हणजे ज्या मनुस्मृतीला आव्हान करत आपण संविधान आपल्या हातात आलं म्हणून इतकं आपण म्हणतो आहे, पण या देशामध्ये आज संविधान याच्याकरता धोक्यात आहे की या संविधानाने जे काही दिलेलं आहे ते आपल्या हातून काढून टाकण्याचं संपूर्ण शासनाचे प्रयत्न सुरू आहे. आता नुकतीच जेव्हा घडलेली घटना कुठली होती, एक इंद्रकुमार मेघवालची घटना तुम्हाला आठवत असेल. या इंद्रकुमार मेघवाल नावाच्या 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलाला मास्तरांनी त्याच्या घड्यातून, त्याच्या मडक्यातून पाणी प्यायले, त्या माठातून, म्हणून त्याला इतकं बेदम मारलं की शाळेमध्येच त्याला मारलं होतं. तो बेशुद्ध झाला होता. घरी जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या आई वडिलांचा, त्याच्या घरच्यांचा आक्रोश बघवत नव्हता. पण तो केवळ अस्पृश्य जातीचा आहे आणि त्यांनी माझ्या घड्याला तो हात कसा लावू शकतो, अशा पद्धतीचा बेमुरवत खोरपणा. म्हणजे तो जे शिक्षक, ज्या शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये सगळी मूल्य ही समतावादी, समानतावादी, स्वातंत्र्यवादी मूल्य पेरली पाहिजे, त्या शिक्षकाच्या मनामध्ये इतका मोठा जातीभेद आहे. त्या न्यायव्यवस्थेच्या मनामध्ये इतका मोठा जातीभेद आहे की ती न्यायव्यवस्था सुप्रीम कोर्टापर्यंतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मधल्या अनेक निकालांमध्ये अस्पृश्यांच्या बाजूने निर्णय न होता स्पृश्य आणि ज्यांना उच्चवर्णीय मानलं गेलेलं आहे अशा लोकांच्या बाजूने निर्णय झालेले आहेत. आज पूर्ण माध्यम व्यवस्था अशी आहे की ही माध्यम व्यवस्था या पद्धतीने घडलेल्या घटनांबद्दल लिहित नाहीये. आताच नुकतीच अगदी बीड म्हणजे मराठवाड्यापासून ते अगदी आता साताऱ्यापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये बघा. मग तुम्ही कुठे गेलात, तुम्ही काय बोललात, तुम्ही कशाला स्पर्श केला, तुम्ही मंदिराच्या जवळ गेलात का, तुम्ही ग्रामपंचायतीच्या समोरून चपला काढून गेलात का, तुम्ही चपला घालून गेलात, इथपासून उहापोह करत पुन्हा एकदा अतिशय घाणेरड्या पद्धतीने जातीचा माज डोक्यात घेऊन लोक वागतात आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आज आपण 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी ज्या चौदार तळ्याला स्पर्श केला, त्याचं 98वं वर्ष आहे. म्हणजे आपल्याला 2027 मध्ये 100 वर्ष चौदार तळ्याच्या या सत्याग्रहाला पूर्ण होणार आहे. बाबांनी महाडचं पाणी, चौदार तळ्याचं पाणी पेटवलं, असं जे गीत आहे ते गीत आपण शीतल साठेच्या आवाजामध्ये ऐकतोय.
वामनदादा कर्णकांनी कितीतरी महाडच्या चवदार तळ्याच्या संदर्भामध्ये कितीतरी गीतं लिहिली. एक गीत त्यांचं जे खूप लहानपणापासून मी म्हणत आले होते, त्यामुळे माझ्या अगदी तरुणपणी जेव्हा ते की नदीच्या वाट कुचकुचू काट चुनचुन करती पायी पोरं चालत राही. पाण्याची अवस्था अशी आहे की नदीच्या वाटेवर ऊन चटचट चटचट पायाला लागतंय, पायात काहीच नाहीये, काटे आहेत सगळे, आणि तरी सुद्धा पोर वणवण करत सुकलेली नदी आहे, पाण्याचा स्रोत कुठे मिळेल म्हणून शोधत फिरते. आज अशा पद्धतीने ज्या संपूर्ण देशामध्ये ज्या धर्मरूढींच्या नावाखाली विशिष्ट समाजाला संपूर्णतः बाजूला ठेवायचं आणि पाण्याचा तंटा, एक खूप चांगली कविता याच्यावरून आहे की पाण्याचा तंटा आणि लवाद आपल्याला मिळतो एक बुद्ध पाण्याच्या पायऱ्या चढून आकाशाच्या वर जातो कबीर, हौदातून उगवते चिरंतन ज्योती, तळ्याचा नक्षा उतरवतो भीम, पाणी अन्यायाची बाजू, पाणी क्रांतीचं माध्यम. एकीकडे पाणी अन्यायाची बाजू आहे आणि एकीकडे पाणी क्रांतीचं माध्यम आहे. अशा पद्धतीने पाण्यासाठी सुद्धा माणसाला ज्या पद्धतीने सातत्याने रण करावं लागतं या देशामध्ये, जिथे पाणी मुबलक प्रमाणात होतं. एकीकडे पाण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जे लोक बाहेरून आलेले आहेत, कोका कोला कंपनी बाहेरून आली, कोका कोला कंपनीला प्लाचीमळाचा सगळा भाग देऊन टाकला, उत्तम पर्वत, जंगल त्यांना देऊन टाकली. तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं नाही की तुम्ही कोणत्या देशाचे आहात, तुम्ही कशासाठी आलात. त्यांनी भरपूर पैसे आणले, आपल्या संपूर्ण सरकारला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाच खाऊ घातली आणि कोका कोलानी तिथे मोठा प्रकल्प केला आणि पाणी सर्वांपासून दूर केलं. तेव्हा सर्वसामान्य माणसाला, जो अगदी ज्याला स्पृश्य मानलं जातं, ज्याला जो उच्चवर्णीय आहे, त्याला पहिल्यांदा पाण्याच्या वेदना कळल्या केरळ सारख्या भागामध्ये. तेव्हा त्याला कळलं की आपल्याकडे शुद्ध पाण्याचा हा संपूर्ण साठा आता निघून चालला. आणि मग त्यांनी पाण्याचे दरवाजे कसे आहेत ते दरवाजे उघडण्यासाठी आणि त्या पद्धतीने पूर्णपणे प्लाचीमढा मधला जो कोका कोलाच्या विरोधामधला लढा आहे, तो लढा त्यांनी उभा केला. एकीकडे प्रश्न असा आहे की हे जे लढे उभे राहिले त्या लढ्यांचा पहिला हा जो आवाज आहे, हा चवदार तळ्याच्या काठी जेव्हा बाबासाहेबांनी उठवला, ज्या दिवशी चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला, त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिवशी बाबासाहेब आणि त्यांचे काही सहकारी तिथे पोहोचलेत आणि मग असंख्य लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत होते. प्रश्न असा आहे की या देशामध्ये त्याच्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1930 मध्ये गांधींचा सत्याग्रह होतो, त्याला दांडी सत्याग्रह किंवा आपण नमक सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह म्हणतो. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया, अशा पद्धतीची गीतं निर्माण झाली आणि ती गीतं गाजलीत सुद्धा, फार चांगली गीतं आहेत. पण एकदाही या उच्चवर्णीयांच्या तोंडून गीत नाही निघालं की तू पाण्याला स्पर्श केलास आणि पूर्ण ब्राह्मणवादाचं साम्राज्यच खचून गेलं. या ब्राह्मणवादाचं साम्राज्य बापूंच्या मिठानी इंग्रजांचं साम्राज्याला पायाला धक्का लावण्याच्या आधी त्यांनी सामाजिक क्रांती करण्यासाठीच ब्राह्मणवादाला संपूर्णतः एक प्रश्न करत आणि त्यांचा जो आजपर्यंतचा 2500 वर्षापर्यंत नंतर जो काळ आला आणि त्या काळामध्ये आपल्याला इसवी सनानंतरच्या 3ऱ्या शतकापासून एक पूर्णपणे गुलामगिरीची अशी रचना करण्यात आली, जातीय रचना करण्यात आली. त्या जातीच्या रचनेमध्ये हळूहळू हळू करत करत शूद्र अतिशूद्रांना नैसर्गिक संसाधनांपासून दूर करण्यात आलं. ज्याच्या आधारावर ते उत्पादनं करत होते, ते उत्पादनं यांच्या पोटात जात होती, यांच्यासाठी बनत होती, पण त्याच्यावर यांची मालकी नव्हती. त्याचं सर्वात पहिलं अतिशय महत्वाचं एक प्रतीक आहे ते म्हणजे, फक्त प्रतीक नाही म्हणता येणार, एक संपूर्णतः आपल्या लक्षात असं येईल की माणसाला पुढे वाढूच नाही, त्याला स्वातंत्र्य वगैरे तर गोष्टी नंतर, पण त्याला मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजाही मिळू नयेत अशा पद्धतीची जी संपूर्ण रचना केली गेलेली आहे समाजाची, त्या रचनेच्यामुळे जो गुलामगिरीचा पाया ज्याच्यावर रचलेला होता, त्याच्या महात्मा फुले ज्याला गुलामगिरी म्हणून संपूर्ण त्यांनी ग्रंथ लिहिलेला, या गुलामगिरीचा, या दासतेचा जो पाया रचलेला आहे, या दासशूद्रांच्या गुलामगिरीचा पाया रचला, त्या पायाला पूर्णपणे भेगा पडल्या ज्या दिवशी चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेबांनी त्याला स्पर्श केला.
आणि ज्या दिवशी संस्कृतीचे मढे जाळायचे, जे शतकानुशतक तिरडीवर पडू नये, ज्याला तुम्ही घाबरत आलायत, त्या शेतातल्या बुजगावण्याला माकडाने घ्यावं तसं आजपर्यंत घाबरत आलेले होते लोक, त्या घाबरणाऱ्या लोकांनाही एक संपूर्णता हातामध्ये एक वेगळं शस्त्र दिलं आणि मी सुद्धा एक तळ्यातलं पाणी मी पिऊ शकतो, मी पिऊ शकते, अशा पद्धतीने एक संपूर्णतः प्रत्येक माणसाच्या सर्व ज्याला अंत्यज म्हटलं गेलं, ज्याला पूर्ण समाजाच्या सर्वात शेवटच्या पायरीवर ठेवलं, त्याला पाण्यावरती हक्क आहे हे सिद्ध केलं. आता पाणी, भूक, निवारा या सर्व म्हणजे तहान आहे, भूक आहे, निवारा आहे, ही प्रत्येकाला लागणारी मूलभूत गरज आहे असं आपण म्हणत होतो. रोटी, कपडा और मकान बरोबर पहिल्यांदा मुख्य आहे म्हणजे प्यास. मी तुम्हाला सांगते की आता ज्या पद्धतीने सगळ्या कंपन्यांच्या बाटल्या आल्या आहेत, तर 15 वर्षापूर्वी मी ह्याच्याकरता सातत्याने भांडत होते की अशा पद्धतीचा कुठला कारखाना निघू नये, बिस्लरी सारखा कुठला कारखाना निघू नये, पाणी विकलं जाऊ नये. आतापर्यंत पाणी पाणी तर आपल्याला स्वतःला फुकटात मिळालं पाहिजे, कारण पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे आणि निसर्गाने आपल्याला फुकट दिलंय. पाऊस कधीच म्हणत नाही की मी याच्या घरावर पडणार नाही, मी त्याच्या घरावर पडणार नाही. या पूर्ण पावसाचं संपूर्ण पाऊस, ऊन, वारा हे संपूर्णतः सर्वांसाठी खुले आहेत, है ना. पंछी, नदिया, हवा के झुके, कोई सरहदी ने क्या रोके, अशा पद्धतीने असताना सुद्धा माणसाने मात्र त्याच्यावर स्वतःच्या भोवती स्वतः त्या संपत्तीवर अधिकार केलाय. आणि ही जी संसाधन आहेत, जी संसाधनं माणसाला आयुष्यभर लागणार आहेत, म्हणजे श्वास घेण्यासाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे. म्हणजे मीठ आपण खाल्लं नाही तरी चालेल काही दिवस, पण पाणी आपल्याला रोज लागतं. आपण तहानेलं राहिलो तर आपण मरून जाऊ, तडपून म्हणजे भुकेने मरण्याच्या आधी आपण पाण्या वाचून तडफडून मरू, अशी अवस्था ज्या समाजाची करून ठेवली होती या देशामध्ये, आजही करून ठेवलेली आहे. परवाच भारत पाटणकरांची पोस्ट आहे की एकीकडे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होतात आणि दुसरीकडे पाण्याची अशी वाणवा आणि असा दुष्काळ, आणि काही ठिकाणी पाण्याला हात लावला म्हणून दलित कुटुंबाची, दलित मुलांची हत्या करणं. अशा पद्धतीने एकीकडे अजूनही समाज इतक्या मागास आणि इतक्या क्रूर आणि अशा अवस्थेमध्ये आहे की या समाजाला प्रगतीशील विकासाच्या वाटेने चालणारा समाज म्हणायचा का, असा प्रश्न पडेल. दुसरीकडे संविधानाचे सगळे फायदे हवे आहेत, संविधानाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, मतदानाचा अधिकार, नागरिकत्वाचा अधिकार, आपल्या स्वतःच्या राहण्याचा अधिकार, अधिकारासाठी लागणाऱ्या आधार कार्डावर आपलं नाव, आपल्या घराचं नाव, आपल्या जमिनीचं नाव, असं सगळं नोंदवण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्या माझ्या राहिल्या पाहिजे. पण माझ्या शेतातलं पाणी, माझ्या गावातलं पाणी, माझ्या घरातलं पाणी मात्र आपल्या कोणाला उघडं होता कामा नये, त्यांना तिथे स्पर्श करता कामा नये. तुम्हाला आठवत असेल की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना अजून एक सांगितली जाते. जशी शाळा काढणं ही एक घटना आहे, तसं त्यांनी आपल्या घरातला हौद सर्वांसाठी खुला केला. याचा अर्थ तो सर्वांसाठी खुला नव्हता आधी. याचा अर्थ सार्वजनिक हौदच नव्हते, आणि जे काही होते ते त्या वस्त्यांचे आणि त्या लोकांचे होते. तिथून जर पाणी घेतलं तर पाण्याची सुद्धा चोरी केली, अशा पद्धतीने म्हणजे दलितांवर, भटक्या विमुक्तांवर आरोप लावले जायचे आणि त्यांना तुरुंगामध्ये ठेवलं जायचं. तर एकीकडे भुकेमुळे जीव धडपडतोय आणि दुसरीकडे पाण्यामुळे जीव धडपडतोय. तर एक लक्षात घेण्यासारखं आहे की अशा या पाण्याला संपूर्ण मानवजातीसाठी मुक्त करणारा हा जो मुक्तिदाता आहे, तो मुक्तिदाता 1956 मध्ये ज्या वेळेला बौद्ध धम्माची दीक्षा देतो, त्यावेळेला म्हणतो मुक्ती कोण पथे. त्या मुक्ती कोण पथेमध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे की कोणत्या मार्गाने जाणार, तर जिथे तहानेल्या जीवाला आपसूक पाणी मिळेल, कुठलंही आणि स्वच्छ आणि चांगलं निर्मळ पाणी मिळेल, जे पाणी पिण्यासारखं पाणी आहे. आज असंख्य गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा सर्वात जास्त त्रास तो सर्वात शेवटचा घटक आहे त्याला होतोय, त्यांना सर्वात जास्त स्त्रियांना होतोय. पाणी म्हटलं की स्त्रिया, पाणी म्हटलं की आपल्या डोक्यावर घडा घेऊन जाणाऱ्या स्त्रिया दिसतात. अतिशय चांगल्या पेंटिंग्स मध्ये चांगले कपडे घातलेले राजस्थानच्या वाळवंटातून जाणाऱ्या स्त्रिया दिसत असल्या तरी पायाला चटकेत आणि डोक्यावर मडकी घेऊन मैल चालत आलेल्या आहेत. मग या स्त्रिया कोणत्या समाजाच्या आहेत असा प्रश्न कधी आपल्याला पडला नाही. मी नर्मदा बचाव आंदोलनामध्ये 12 वर्ष पूर्ण वेळ संयोजक होते महाराष्ट्रात, आणि नंतर त्याच काळामध्ये NAPM ची मी
म्हणजे संपूर्ण 6 वर्ष त्याच्यामध्ये मी नॅशनल कन्व्हेनर होते, राष्ट्रीय समन्वयक होते. या काळामध्ये मी वारंवार हा प्रश्न विचारत होते की आपण ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं केली त्या ठिकाणी आदिवासींचं विस्थापन झालं, मोठमोठ्या शेतकऱ्यांचं विस्थापन झालं, पण आपण दलितांच्या किंवा ज्या जातींना बाहेर ठेवलं गेलंय गावकुसाबाहेर, किंवा ज्या जाती नदीच्या आश्रयाने वाढतात, म्हणजे मच्छीमार असतील, ढिवर असतील, ज्या त्या जातींचं विस्थापन सर्वात पहिल्यांदा होतंय, कारण तिथूनही त्यांच्या पायाखालची जमीन गेलीये. त्यांच्याबद्दलच्या पुनर्वसनाचं काय, त्यांच्याबद्दल कधी कोण बोलणार? तुम्हाला लक्षात आलं असेल की म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबा आढावांनी 1975च्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे मला आठवतं ते 78 ते 82 या काळामध्ये झालेल्या विषमता निर्मूलन शिबिरांची मला आठवण येते. त्या काळामध्ये डॉक्टर बाबा आढावांनी एक गाव एक पाणवठा अशी चळवळ सुरू केली होती आणि प्रत्येक गावामध्ये एक पाणवठा तरी सर्वांसाठी खुला असेल. तुम्हाला या चवदार तलावाच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने मी अजून एक पार्श्वभूमी सांगते की जेवढे बहुजन नायक आणि नायिका होऊन गेलेले आहेत त्यांनी सर्वात पहिलं काम जे केलंय ते म्हणजे पाणी सर्वांसाठी खुलं करणं. या लोकांनी फार हुशारीने अहिल्याबाई होळकरांना पुण्यश्लोक म्हणून टाकलं, पण मी दरवेळेला प्रत्येक माझ्या भाषणामध्ये, माझ्या प्रत्येक लिखाणामध्ये पाणी श्लोक, जलश्लोक, पाणी श्लोक अहिल्याबाई म्हणते. कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे म्हणजे इंदोर, भोपाळ या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे माळवा प्रांतामध्ये अहिल्याबाईंनी पूर्णतः राज्य केलं आणि अहिल्याबाई होळकरांनी पूर्ण आपलं राज्य पसरवलं, त्या सगळ्या भागामध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा काय केलं असेल तर पाण्याचे स्रोत सर्वांसाठी खुले केले. मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या. त्या धर्मशाळांमध्ये कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माला तिथे येऊन टेकायची, तिथे कोणालाही, कुठल्याही पुरुषाला, कुठल्याही स्त्रियांना, त्या परित्यक्त असतील, विधवा असतील, लहान मुलं घेऊन आले असतील, लेकरा बाळांसकट आले असेल, त्या सर्वांना त्या ठिकाणी राहण्याचं, पाणी पिण्याचं, कपडे धुण्याचं, तिथे राहून आंघोळ करण्याचं स्वातंत्र्य होतं. आता हे स्वातंत्र्य होतं ते एखाद्या विशिष्ट राजा राणींनी देणं, कारण त्यावेळेला राजा प्रजा असं संपूर्ण काळ होता, संस्थान आणि प्रजा असा काळ होता. पण ज्या वेळेला 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपला काळ आलेला आहे, तो काळ म्हणजे लोकशाहीचा काळ आलाय. इथे कोणी राजा नाहीये, इथे कोणी प्रजा नाहीये, ही संपूर्ण प्रजा आहे. म्हणजे इथून जो प्रतिनिधी जातो तोही प्रजेतला प्रतिनिधी आहे. तो 5 वर्षासाठी तिथे जातो, त्यांनी 5 वर्षही तिथे काम केलं नसेल, त्या प्रतिनिधीत जातो किंवा जाते, त्यांनी तिथे काम केलं नसेल तर त्यांना परत आणण्याचा आपल्याकडे अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे. या घटनेच्या अधिकाराच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की इथे जिथे साधं पाणी सुद्धा मिळत नाही अशा सगळ्या ठिकाणी जिथे मंदिरं आहेत तिथे सर्वात मोठा प्रश्न होऊन जातो की 300 वर्षापूर्वी जन्म मरण म्हणजे मृत्यू झालेल्या औरंगजेबाची कबर खोदण्यासाठी हे लोक पुढे येतात, पण एखादी विहीर खोदण्यासाठी तिथे कुपम नदी, कारण तिथे पाणी 180 फुटाच्याही खाली चाललं गेलेलं आहे, अशा सर्व ठिकाणी पाण्यासाठी मरमर करणाऱ्या लोकांसाठी यांनी कधी पाणी सुद्धा कधी विहिरी खोदलेल्या नाहीत. इथे तलाव पुन्हा पुनरुज्जीवित केलेले नाहीत. तुम्हाला माहिती असेल मी मुंबईत राहते, मुंबईच्या पासून ठाण्यामध्ये जवळपास 200च्या वरती तलाव होते असं सांगितलं जातं. आणि आता ज्या तलावांची अवस्था आहे ती अवस्था इतकी कठीण झालेली आहे. एकीकडे आपल्याला माहितीये की सगळीकडे तलाव आणि नद्यांचे जेवढे रिसोर्सेस होते, नद्यांना पुन्हा जीवित करण्याचे जे रिसोर्सेस होते, जिथे जिवंत झरे वेगवेगळ्या तलावात होते, जसं 14 तलावाच्या तिथे जिवंत पाण्याचा झरा आहे, म्हणजे नैसर्गिक स्रोत आहे. हा नैसर्गिक स्रोताला सुद्धा माणसाने बांधून स्वतःला त्या संपूर्ण आमचंच हे तळ अशा पद्धतीने त्या तळ्याला पूर्णपणे फक्त विशिष्ट लोकांसाठी असं म्हणून अमानवी करून टाकलं होतं. त्या तळ्याला ज्या दिवशी स्पर्श केला त्या दिवशी बाबासाहेबांबरोबर सर्वांनी अहिंसक पद्धतीने, शांतिमयतेने हा सत्याग्रह केला होता. पण तरी सुद्धा जे त्यांच्याबरोबर आज मला तुम्ही सांगा, जेव्हा ब्राह्मण लोक पुढाकार घेतात, त्यांचं नेतृत्व असतं, म्हणजे डांगेंचं नेतृत्व असेल, सामंतांचं नेतृत्व असेल, पाटकरांचं नेतृत्व असेल, या सर्वांबरोबर त्यांच्याबरोबर असलेल्या 3 दलित साथीदारांची नावं, 3 ओबीसी साथीदारांची नावं, 3 आदिवासी साथीदारांची नावं असं आपण सांगू शकतो का? पण बाबासाहेबांच्या बरोबर 2 ब्राह्मण आणि 1 चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी असे 3 गृहस्थ बरोबरीने होते. आपण वारंवार सांगतो. याचं कारण असं आहे की
याला सहमती ब्राह्मणांची पण होती हे आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणांचं सँक्शन घ्यावं लागतं, ब्राह्मणांचं सर्व्हिलन्स असतं. या प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणवादी लोकांनी जोपर्यंत त्याला मान्यता दिली नाहीये तोपर्यंत तोपर्यंत त्या गोष्टीला मान्यता नाही असं म्हटलं जातं. म्हणजे जो पुढाकार डॉक्टर बाबासाहेबांनी घेतला, जो पुढाकार घेऊन त्यांनी एवढ्या मोठ्या जनतेला मोबिलाइज केलं, इतक्या लाखोच्या संख्येने लोक चौदार तळ्याच्या बाजूने निघाले, आणि तरी सुद्धा ज्या पद्धतीने यांनी दंगल घडवण्याचा प्रकार केला, गोमूत्र घातले, गाईचं शेण आणि मूत्र सुद्धा आपल्या हातापेक्षा पवित्र आहे असं असं दाखवत माणसाला इतका न्यूनगंड द्यायचा की तुझ्यापेक्षा ही गाय बघ किती पवित्र आहे, ही तू मेलास तर तुझ्या श्राद्धामध्ये तुला दान करावी लागेल. म्हणजे तुला तुला तळ्याला तुला पाण्याला स्पर्श करता येणार नाही, पण तू मेला तर मात्र तुला ब्राह्मणाला मात्र तू मेल्यावर अशा पद्धतीचं दान चालेल. आणि त्या गायीचं मूत्र आणि शेण हे मात्र त्या संपूर्ण तलावाला पवित्र करेल. अशा पद्धतीने त्याच्यानंतर त्याचा शुद्धीकरणाचाही भाग चालला. त्याच्यानंतर कोर्टात केस झाली. कोर्टाने नंतर सांगितलं आणि डिक्लेअर केलं की चौदार तळा हे सर्वांसाठी खुलं आहे आणि हा कुठलाही गुन्हा बाबासाहेबांनी केलेला नाही. पण म्हणजे हा जो संघर्ष आहे, या संघर्षाबद्दल बोलायचं असेल तर आजच्या आपल्या भारताच्या इतिहासामध्ये, राजकीय इतिहासामध्ये त्याची नोंद कशी केली गेलेली आहे. मिठाच्या सत्याग्रहाच्या आधी आपल्या देशामध्ये पाण्याचा सत्याग्रह झाला आणि त्याच्याबद्दलची नोंद आपल्याला शाळेमध्ये असताना शिकवली जाते का? आपल्याला आपल्या कुठल्याही पाठ्यक्रमात, पाठ्यपुस्तकात हा लढा शांतिमयतेने, अहिंसेने झालेला लढा म्हणून वैश्विक पातळीवर मान्य केला गेलेला आहे का? प्रश्न असा आहे की मग अशा पद्धतीने जे लोक ह्या लढ्यामध्ये सामील झालेत हे लोक संपूर्णतः शूद्रातिशूद्र समाजातले होते, विशेषतः ज्यांना अस्पृश्य मानलं गेलंय त्या समाजातले लोक होते. म्हणून या लढ्याला ऐतिहासिक महत्व आपल्या पाठ्यपुस्तकात, आपल्या संपूर्ण इतिहासामध्ये दिलं गेलं नाहीये. आज साथींनो, पूर्णपणे नॅरेटिव्ह बदलण्याचा काळ आपल्याला दिसतोय. या नॅरेटिव्ह मध्ये 2014 पासून ते आता 2025 पर्यंत गेल्या 11 वर्षामध्ये खूप नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न झाला. या नॅरेटिव्ह मध्ये आपल्याला माहितीये की या देशामध्ये त्यांनी कधी संपूर्णतः जो आपला राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वजाला कधी मान्यता दिली नव्हती. त्यांनी म्हटलं होतं की भगवा ध्वज आहे तर तिरंगा ध्वज कशाला पाहिजे. खरं तिरंग्यामध्ये 4 रंग आहे आणि चौथा रंग खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे निळा रंग. तो निळा रंग हा पूर्ण दलितांच्या अस्मितेचा, मानवी अस्मितेचा आणि मुळामध्ये शांततेचा, करुणेचा असा प्रतीक आहे आणि ते अशोक चक्राला तो रंग आहे. तर ह्या ज्या संपूर्ण विविध रंगी असा तो आपला तिरंगा आहे, त्या तिरंग्याला नाकारून फक्त एकच रंगाचा झेंडा लावायचा असा आग्रह असणारा जो समुदाय आहे, एक विशिष्ट प्रकारचा 3% तो 3% समुदाय सुद्धा आज आपल्याला 140 कोटीमध्ये आपल्याला लक्षात येतं की जवळपास म्हणजे 5 कोटीचा किंवा अशा पद्धतीने 4.5 कोटीचा समुदाय असल्यामुळे त्यांना माज येणं आणि तो 4.5 कोटीचा समुदाय हा लाभधारक आहे. हा संपूर्णतः सगळे बेनिफिट्स आणि प्रिव्हिलेजेस मिळालेला समुदाय आहे. या समुदायाला ज्या दिवशी यांचं पाणी संपेल त्या दिवशी यांना पाण्याची गोष्ट कळेल, त्या दिवशी यांना तहान कळेल. पण यांना तहानेलं त्यांनी राहू नये म्हणून त्यांनीच आपल्या कंपन्यांसाठी पण संपूर्ण लोकांचं पाणी पळवलं. ज्या दिवशी लोकांच्या शेतातून पाणी पळवलं गेलं, ज्या दिवशी सवर्णांच्या घरातून पाणी पळवलं गेलं, ज्या दिवशी मोठमोठ्या बिल्डिंगांमध्ये 30-30 मजल्याच्या 35-35 मजल्यांच्या बिल्डिंगामध्ये मुंबई सारख्या महानगरात, चेन्नई सारख्या, कलकत्ता सारख्या ठिकाणी पाणी येत नाही, त्यावेळेला सर्वात मोठा आरडाओरडा होतो की पर्यावरणाचं संकट आलंय आणि आता आपण पाणी कुठून आणायचं. विचार करा की जेव्हा पर्यावरणाचं संकटही नव्हतं असं आपण म्हणू, ज्या वेळेला संपूर्णतः नद्या, नाले तुडुंब वाहत होते, ज्या वेळेला नद्यांवर मोठे मोठे बांधही घातलेले नव्हते, ज्या वेळेला तळी एकदम छान भरभरून निळी हिरवी दिसत होती, अगदी संपूर्ण पाण्यातून मासे आपल्याला दिसत होते की मासे इथून पोहतात आहेत, आपल्याला खालचा तळ सुद्धा स्पष्ट दिसायचा विहिरीचा, अशा पद्धतीचे पाण्याचे रिसोर्सेस होते. त्या रिसोर्सेसना हात लावणं किंवा तिथे हात लावल्याबरोबर ते हात छाटले जाणं किंवा त्यांना त्याच्याकरता मारून टाकणं, अशा पद्धतीने एक संपूर्णतः मानवी कत्तल ज्या समाजामध्ये घडत होते त्या मानवी कत्तलीला आणि त्या मानवी कत्तलीचे हात कलम करण्यासाठी कुठलंही शस्त्र न वापरता
एकच शस्त्र वापरलं गेलं आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक, फार शांतिमयतेने, अतिशय म्हणजे बुद्धाची करुणा आपल्या तळहातावर घेत, आपल्या तळहातामध्ये पाण्याची ती ओंजळ घेत संपूर्ण संपूर्ण हा तलाव सर्वांसाठी खुला केला. हे पाणी सर्वांसाठी खुलं केलं. त्याच्यामुळे चवदार तळ हे फक्त महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा इंग्रजांचं शासन हलवण्यासाठी, आज मिठावर केवढे कर लागलेले आहे, आज मीठ किती महाग झालेलं आहे, पण त्या मिठाला मुक्त करण्यासाठी केलेली राजकीय क्रांती याच्यामध्ये सर्व जातीच्या लोकांना गांधींनी सामील करून घेतलं असं जे म्हटलं जातं. तेव्हा गांधींच्या पाठीमागे सगळे जाऊ शकत होते. तिथे दलित किती होते हा हिशोब काढता येईल की किती अस्पृश्यांनी, किती त्यांना ते हरिजन म्हणायचे, त्यांनी त्याच्यात भाग घेतला. पण मग बाबासाहेबांचा तर हा मूलभूत संघर्ष होता. मग या पाण्याच्या सत्याग्रहामध्ये आपल्याला असं दिसतं की 3 उच्चवर्णीय लोकांशिवाय बाकी कुठलेही उच्चवर्णीय लोक का सामील झाले नाही. हा एवढा मोठा सत्याग्रह असताना या सत्याग्रहामध्ये सवर्णांनी का उडी घेतली नाही? हा जो पाण्याचा संघर्ष आहे, हा पाण्याचा संघर्ष विशिष्ट जातीच्या लोकांनाच का करावा लागला आणि त्यांनाच ह्या पाण्यापासून दूर का ठेवण्यात आलं? हे जे आहे हे या देशाचं भयंकर वास्तव आहे. त्याच्यामुळे राज्यक्रांतीच्या आधी सामाजिक क्रांतीचं एक पाऊल, एकीकडे राज्यक्रांतीसाठी केलेला मिठाचा सत्याग्रह हा 3 वर्षांनी होतो, मार्च मध्येच होतो आणि मार्च 1930 मध्ये बापू दांडी यात्रेला निघतात, दांडी सत्याग्रहाला निघतात. त्या उचललेच तुम्ही मीठ मोठ बरं साम्राज्याचा खचला पाया, जे मी सुरुवातीला सांगितलं असं म्हणत त्यांच्याबरोबर सरोजिनी नायडू, त्यांच्याबरोबर कमलादेवी चट्टोपाध्याय, त्यांच्याबरोबर असणाऱ्या संपूर्ण एका उच्चभ्रू समाजातून, सरंजामी समाजातून आलेले जमीनदार पण आहेत. आणि इथे एकीकडे विनोबाजी भूदानाची चळवळ चालवतात. अशा सगळ्या याच्यामध्ये प्रश्न पडतात की मग पाणीदानाची चळवळ का चालवली गेली नाही, ही जलदानाची चळवळ का चालवली गेली नाही? या जलाला हात लागण्यासाठी कुठलेही हात कलम केले जाणार नाहीत, प्रत्येकाला पाणी मिळण्याचा अधिकार आहे, हे का चालवलं गेलं नाही? त्याच्याकरता म्हणजे बाबासाहेबांच्या या संपूर्ण 1927 साली केलेल्या याच्यानंतर ही सगळी चळवळ फक्त फुले आंबेडकर वादी विचारसरणीच्या लोकांनीच पुढे का नेली? म्हणजे डॉक्टर बाबा आढावांना एक गाव एक पाणवठा ही चळवळ कायम करावीशी वाटली, याचं कारण काय? अशा पद्धतीने किंवा म्हैसाळच्या तळ्याचे प्रयोग होणारा एखादा प्रयोग आपल्याला गांधीवादी प्रयोग दिसतो, पण बाकी सर्व ठिकाणी पाय मोडलेल्या माणसांचा समूह आपल्या वस्तीकडे भर वेगाने धावत आहे. आणि आता आपण आपल्या देवालयाचे हे क्षेत्र तात्काळच सोडले पाहिजे, अन्यथा ते आल्यावर आपला अंकुर राहणे मुश्किल होईल. अशा पद्धतीने ज्यांना जगण्याला ज्या वेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यावेळेला ते पाय लावून पळू लागतात, त्यावेळेला त्यांना स्वतःच जगणं मुश्किल होईल वाटत असतं. तेव्हा आयुष्यभर जन्मल्याबरोबर शिक्का लागल्याबरोबर माणसाचं असं भविष्य कसं काय ठरतं की याला संपूर्णतः मोठ्या मोठ्या नद्या असतील याच्या जगण्यासाठी. आणि ही जी दुसरी व्यक्ती, हे जे दुसरं बाळ जन्माला आलं, ही जी मुलगी जन्माला आली, ती आयुष्यभर पाण्यासाठी रान 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 भटकत राहील. आणि ती रानोमाळ भटकत पाणी आणेल, त्यावेळेला पाणी आणल्यानंतर ते पाणी ही घरातल्या सर्व पुरुषांनी मुलांनी प्यावं आणि ही 2-2 दिवस पाण्याशिवाय तहानेली राहील, अन्नाशिवाय भुकेली राहील. अशा पद्धतीने संपूर्ण सगळ्या जेवढ्या स्त्रिया पाणी आणायला जातात त्यांना किती किती त्या पाण्यातला वाटा मिळतो हे पण लक्षात घ्या. म्हणजे हाडाची काड्या करून काढला खाणीतून कोळसा, तेव्हा बदमाशा कळलं नव्हतं का जात पंची आहे. आणि आम्ही संपूर्णतः एवढा सगळं केलं की कुठे आहे तुमचे टाटा आणि बाटा तुम्ही सांगा, आणि आमचा धनाचा साठा कुठे आहे तुम्ही सांगा, आमचा वाटा कुठे आहे तुम्ही सांगा. ही जी चळवळीतली गाणी आहे, ही चळवळीतली गाणी म्हणजे काही मनोरंजनासाठी निर्माण झालेली गाणी नाही. या चळवळीतल्या गाण्यांमध्ये, या कवितांमध्ये सुद्धा हीच अभिव्यक्ती आहे. आणि ही अभिव्यक्ती आहे, ती अभिव्यक्ती ही संपूर्णतः आज आपल्या लक्षात असं येईल की ही अभिव्यक्ती माणसाच्या आतमधल्या वेदनांना व्यक्त करणारी आहे. आणि म्हणून बाबासाहेब हे दलित साहित्यातच नव्हे, ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने अमानवी आणि असंवेदनशील समाजाचा ज्या वेळेला संपूर्णतः अन्यायाचा कळस झालेला आहे, त्या अन्यायाच्या कळसाला पूर्णपणे छेद देण्यासाठी जे समूह रस्त्यावर निघाले, सूर्याचा शोध घेत आणि सूर्याला गवसणी घालायला, शुद्राचं जीवन घेऊन जन्माला आलो, अनायसे मुकलो सगळ्याच गोष्टींना
जे माझं होणार होतं माझं त्यावर सांगू शकलो नाही. मी पहाडी अधिकार हक्काचा वारसदार होतो, पण अनाम ओठ शिवलेले, हात बेड्यांनी जखडलेले, गुलामीचं आयुष्य जगताना सुद्धा नामदेव ढसाळ म्हणतात, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले या कवितेत. आणि आपल्या लक्षात असं येईल की एका संपूर्ण शहाणी असणाऱ्या माणसाच्या मानवतेची अशी संवेदनशील अशी जाणीव असणाऱ्या एका अपार अगाढ करुणा असणाऱ्या माणसानी या देशातल्या ज्यांना पाणी सुद्धा मिळू शकत नाही त्याच्यासाठी तलाव मुक्त केले. आणि हे तलाव मुक्त करतानाच एकीकडे जातीचं राजकारण, दुसरीकडे पर्यावरण, तिसरीकडे येणारे दुष्काळ, या सर्वांचं सावट ज्या स्त्रियांवर, ज्या पुरुषांवर आहेत, अशा पद्धतीने जे काफिले निघालेले आहेत त्या काफिल्यांच्या मनामध्ये एकमेव प्रेरणा जगण्याची तेव्हाच असू शकते ज्या वेळेला आपल्याला सगळ्या जुनाट मंदिरांना तोडायचं आहे. म्हणजे कबरी उखडायच्या नाहीत, तर ही जी मंदिरं आपल्या संपूर्णतः करुणेची जी प्रतीक होती त्या करुणांची प्रतीक गाडून टाकून त्याच्यावर उभी राहिली आहेत. आणि ही सगळी मंदिरं जुलमशाहीची मंदिरं आहेत, ही अन्यायाची मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये देव ठेवलेला नाहीये. या संपूर्ण अशा पद्धतीची सगळी जी जुलमी प्रतीक आहेत ती बाजूला करून माणसासाठी पाण्याचे स्रोत, जमिनीचे स्रोत, जंगलाचे स्रोत मुक्त करण्याचा हा जो काळ आहे, त्या मुक्त करण्याच्या काळाची सर्वात पहिली लढाई जी पूर्णपणे अतिशय प्रेरणादायी लढाई आहे, मिठाच्या आधीची लढाई म्हणजे अन्नाच्या आधीची लढाई, पाण्याची लढाई, अशा पद्धतीने आपण चवदार तळ्याच्या सत्याग्रहाकडे माझ्यासारख्या बहुजन पर्यावरणवादी समीक्षक स्त्रीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला लक्षात असं येईल की आपल्याला एक मोठं असं हातामध्ये एक शस्त्र दिलेलं आहे. हे शास्त्राला आव्हान करतं. हे शास्त्र जे म्हणतं की इथे हात लावला तर हे अस्पृश्य होईल. हे शास्त्र असं म्हणतं की इथे तुम्ही तुमची वस्ती केली तर इथे संपूर्ण सगळे वस्ती पूर्ण डागाळून जाईल. तुम्ही इथे राहिला, तुमचा हात लागला तर होईल. या सगळ्या ज्या अतिशय भयानक पद्धतीने, अमानुष पद्धतीने एका एका विशिष्ट जातीला, एका विशिष्ट जातीपासून तोडणाऱ्या, एका विशिष्ट जातीला त्याच्यापेक्षा आपण स्वतः मोठं आहे असा अहंगंड देणाऱ्या आणि एका विशिष्ट जातीला न्यूनगंड देणाऱ्या अशा पद्धतीच्या विषमतेची जी जातीची उतरंड आहे, त्या जात निर्मूलनाच्या संपूर्णतः कृती कार्यक्रमांमधला पहिला कार्यक्रम आपण जर बघितला तर हा पहिला कृती कार्यक्रम बाबासाहेबांनी केला. आणि बाबासाहेबांनी हा कृती कार्यक्रम केल्यानंतर अनेक लोकांच्या हातामध्ये आपण ती धर्मरूढी तोडण्या बेत बंडांचे बांधले, ती मनुस्मृती पेटवली, साऱ्या ब्रह्मांड हलवले, अशा पद्धतीची दुर्दम्य इच्छाशक्ती देणार हे आंदोलन आहे. त्याच्यामुळे मला आंदोलनाने, मला चळवळीने काय दिलं आणि आता कशा चळवळी मागे पडल्या असा विचार न करता या चळवळींना या 100 वर्ष होत आहेत त्याच्या निमित्ताने पुन्हा जागवणं आणि पुन्हा आपले अधिकार आपल्या हातामध्ये परत घेणं हा हे माणसाच्याच हातात आहे. आणि ते माणूसच करू शकतो. आणि हा माणूस कुठल्याही जातीत कितीही खालच्या तळागाळात जन्माला आलेला आहे असं म्हटलं तरी तो बाबासाहेब आंबेडकरांसारखी आकाशाला गवसणी घालू शकतो, तो ती झेप घेऊ शकतो. तुमची संस्कृती, तुमचे परमात्मा तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आणि एकमेकांना हात देत देत तुम्ही तुमच्यातला माणूस जागवा असं म्हणणारं, मानवी भान देणारं असं जे आंदोलन आहे ते आहे चवदार तळ्याचं आंदोलन. या चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या दिवशी आपण काही गोष्टी महत्वाच्या मानल्या पाहिजेत. ते म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत आहेत तर आपण संकल्प केला पाहिजे. मंडल आयोगामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट त्यांनी इंडिकेटर्स जे बनवले त्याच्यामध्ये की कुठे कुठे कोण मागास आहे, तर मागास तो समाज आहे ज्या समाजाला पाण्यासाठी रानोमाळ भटकावं लागतं, ज्या समाजातल्या स्त्रियांना 1 मैलापासून ते 5 मैल ते 10 मैल पर्यंत पाण्याचा शोध घेऊन भटकावं लागतं. त्या स्त्रीला शिकण्याची परिस्थितीच नाही, कारण पूर्ण तिचा दिवसच पाण्यासाठी जातो. तुमच्या लक्षात, तुम्ही कधी गाभरीचा पाऊस नावाचा सिनेमा पाहिलाय का? त्याच्यामध्ये एकीकडे शेतकरी आत्महत्या करतो, त्या शेतकऱ्याचं दुःख, त्या शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे, पण त्या शेतकऱ्याच्या घरातल्या स्त्रियांचं जर जीवन बघितलं, त्या सकाळी उठतात, त्या सकाळी पाण्यासाठी जातात,
त्या दुपारी घरी येतात, त्या पुन्हा दुपारी पाण्यासाठी जातात, पुन्हा ते संध्याकाळी पाण्यासाठी जातात. त्यांना शेतीवर पण पाणी मिळत नाही, तर त्या विहिरीला बघतात पाणी नाहीये, तिथून दुरून कुठून तरी त्या पाण्याचा पाठ वाहत येईल आपल्या शेतामध्ये. या सगळ्या स्त्रिया या गावकुसा बाहेर छोटासा छोटासा तुकडा असेल, त्या तुकड्यावर शेती करणाऱ्या किंवा शेतमजुरी करणाऱ्या अशा स्त्रिया आहेत. यांचं सगळं आयुष्यच पाण्यासाठी वेढलेलं आहे आणि पाण्यानेच त्यांच्या आयुष्याला बांधून ठेवलेलं आहे. अशा सर्व स्त्रियांना मुक्त करायचं असेल तर पहिली स्त्रीमुक्तीची पाण्यासाठीची लढाई सुद्धा आपल्याला चवदार तळ्याची लढाई हीच एक प्रेरणादायक लढाई आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे चिपको आंदोलनाची लढाई झाडं वाचवण्याची आहे. मीठ वाचवण्यासाठीची लढाई आपल्याला मिठाला तुम्ही कुठलंही कर लावू नका असं म्हणण्याची लढाई गांधीवादी लढाई आहे. पण या देशातल्या माणसाची तहान, जो मूळ आधार आहे जगण्याचा, पाण्याशिवाय माणूस तडफडून मरून जाईल, त्या मूळ आधारासाठीची पहिली लढाई ही जर कोणी लढली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेली लढाई आहे. म्हणून हे देशातल्या सगळ्या आयाबायांनो, ज्यांना तुम्हाला सर्वांना माहितीये की पाणी नसणं आणि पाणी असणं घरात म्हणजे काय, त्या सर्वांना हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या दारामध्ये पाणी आणणारा, माझ्या दारामध्ये पाण्याला कुणाचाही स्पर्श झाला तरी ते पाणी विटाळत नाही असं म्हणणारा एकमेव असा महामानव या देशात होऊन गेला, तो म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून या प्रज्ञा सूर्याला, या करुणा सूर्याला ज्या वेळेला हे दिसलं की अशा पद्धतीने एक संपूर्ण गुलामीची व्यवस्था माणसाच्या हातातलं सर्वात महत्वाचं जगण्याचं साधनच हिरावून घेते, त्यावेळेला पाण्याची लढाई ही समन्यायी पाणी वाटपाची या लढाईच्या ची जी संकल्पना संविधानामध्ये येते आणि त्याच्यानंतर आज आपल्याला पूर्ण लढे तयार झालेले दिसतात. आपल्याला भारत पाटणकरांचा लढा दिसतोय, श्रमिक मुक्ती दलांनी केलेला लढा दिसतोय, आपल्याला पाण्याच्या संदर्भातले सगळे लढे, राजेंद्र सिंगांचा लढा दिसतोय, आपल्याला पाण्या संदर्भामधल्या सगळ्या ज्या लढाया दिसतात आहे त्या लढायांच्या केंद्रस्थानी जोपर्यंत या देशात ज्यांना अस्पृश्य ठरवलं गेलं त्याच्यातल्या सर्वात शेवटचा स्त्री घटक जोपर्यंत तिथे येत नाही तोपर्यंत या देशामध्ये चवदार तळ्याला 100 वर्ष झाल्यानंतरही अजून 1000 वर्ष जावी लागतील का, की जेव्हा या देशातली तळी, या देशातल्या नद्या, या देशातले पाण्याचे प्रवाह, या देशातले पाण्याचे स्रोत, या देशातल्या विहिरी, या देशातल्या कूपनलिका, या देशातले सार्वजनिक ठिकाणी बांधलेले नळ, या ठिकाणी वस्त्यांमध्ये पोचणारे नळ पाणी हे संपूर्णतः लोकांसाठी, जर उच्चवर्णीयांसाठी ते 24 तास असेल तर हे सगळ्या लोकांसाठी 24 तास असावे. जर सर्वांना समन्यायी वाटप असेल तर मग सर्वांना पाणी मिळावं म्हणून 2 तासच पाण्याचा सगळ्यांसाठी 2 तास पाणी सोडलं जावं. अशा पद्धतीच्या संरचना या देशामध्ये पर्यावरणाच्या एकूण पाण्यावरती आलेल्या संकटाचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. जाता जाता एक गोष्ट आठवली, जातक कथेमधली. बुद्धाच्या काळामधली तथागत गौतम बुद्ध ज्या वेळेला आपल्या शिष्यांसोबत चाललेले होते त्यावेळेला आपण या नगरीतून दुसऱ्या नगरीमध्ये जाणार आहोत तर भरपूर पाणी आणि हे सगळं साठा सोबत घेऊन जाऊया असं तथागत गौतम बुद्धांनी सगळ्या आपल्या शिष्यांना सांगितलं आणि सगळ्या शिष्यांनी आपल्या गाड्यावर पाण्याचे घडे ठेवले, सगळं काही ठेवलं आणि त्याच्यानंतर गौतम बुद्ध समोर निघून गेले आणि ते म्हणाले की एक लक्षात ठेवा की तुमच्याजवळ जी तुम्ही साधनं घेतली आहेत ती साधनं तुम्ही शेवटच्या तुमच्या जे तुमचं ध्येय आहे ते शेवटच्या गावाला तुम्ही पोहोचेपर्यंत ती साधनं नष्ट करू नका. एवढं सांगितल्यानंतरही असं झालं की मध्ये अचानकपणे खूप असं चमकतं पाणी दिसायला लागलं. ते चमकणारं पाणी मृगजळ आहे हे या लोकांच्या लक्षात आलं नाही. सगळे आनंदात होते. ते म्हणाले अरे इथे इतकं पाणी दिसतंय, आता तिथे नरमास खाणारे जे लोक होते म्हणजे आज जसं लोकांना मारून टाकायचं आणि त्या नरमासावर चटक लागलेले म्हणजे आम्ही अशा 1 कोटी असे माकडं तयार करतो, असे बजरंग तयार करतो की त्यांना डोकी नसतील, ते फक्त इथे नरसंहार करतील. अशा पद्धतीच्या खुल्या चिथावण्या जे सोशल मीडियावरून देतात तशा प्रकारचे नरमांस भक्षक त्या काळातही होते. ते नरमांस भक्षक जे होते ते वाटच बघत होते की अरे आपल्याला चांगले सुदृढ जे लोक आहेत ते आता आपल्या वाटेने येतात ते आपल्याला आता खायला मिळतील. मग आता त्यांना करायचं कसं, तर त्यांना आपल्याला दाती तृण धरून शरण आणावं लागणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर ह्यांच्याजवळ तर पाण्याचा अन्नाचा सगळा साठा आहे तो त्यांनी फेकून दिला पाहिजे. याच्याकरता काय करावं लागेल, तर त्यांनी अशा प्रकारची एक युक्ती केली आणि त्याच्यामुळे तिथून दुरून असं दिसायला लागलं की भरपूर पाण्याचा मोठा स्रोत आहे, तिथे भरपूर पाणी वाहत आहे.
भराभर भराभर लोकांनी सांगितलं, अरे इतकं पाणी तिथे असताना आपण कशाला आपली वाहनं जड करायची, आपल्या बैलगाड्या, आपले जे घोडे घेऊन आपण चाललोय, आपण जे सगळे प्राणी आपल्या बरोबर, त्याच्यावर आपण पाण्याचे सगळे घडे किंवा पखाली ठेवलेले आहेत, ते सगळं आपण आता खाली करून टाकूया. तिथे आपल्याला पाणी दिसतं, तिथे जाऊया आणि तिथे आपल्याला आंघोळी करायला मिळणार आहे. आता आपल्याला कशाला त्याची काळजी करायची, आणि इतकं पाणी आहे म्हटल्यावर तिथे सुपीक सगळंच काही असेल. इतक्या दिवसाचं घेऊन चाललेलं शिधा चांगलं अन्न बिन्न ते तरी कशाला घेऊन जायचं, असं म्हणून या संपूर्ण लोकांनी त्यांच्याबरोबर, आता गौतम बुद्ध किंवा त्यांचे जे मुख्य शिष्य ते कोणी नव्हते, यांनी सर्वांनी आपल्या जवळची सगळं पाणी फेकून दिलं. आपल्या जवळच्या ज्या गोष्टी होत्या त्या टाकून दिल्या, शिळ्या झाल्या म्हणून. आणि मग ते पुढे जायला लागले. ते पुढे जायला लागले तसं तसं मृगजळ पुढे जायला लागलं. पाणी पुढे पुढे सरकायला लागलं. आतमध्ये तहान वाढायला लागली. हातपाय सटकायला लागले. तहानेने जीव व्याकुळ झाला. ऊन चटचट लागायला लागलं. आणि मग त्यांना कळलं की हे मृगजळ आहे, आणि ह्या मृगजळाचाच फायदा घेऊन आपल्याला हे नरमास भक्ष तिथे बसलेले आहेत. आपण मेलो तर यांना फायदा होणार आहे, कारण यांचं पोट आपल्या मरण्यावर आहे. त्याच्यामुळे आपल्याला मारून टाकल्यानेच ही संपूर्ण जमात जिवंत राहणार आहे. लक्षात घ्या, या कथेचा अर्थ लक्षात घ्या. या जातक कथेचा आपल्याजवळ असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा मोह आणि लोभ आणि या संपूर्ण ग्रीड, हवेच्या पोटी पूर्णपणे आपण त्यांना आधी संपूर्ण जमा करून ठेवलं, आणि नंतर संपूर्णतः त्याचा विनिमय करता येत नाही, ते लोकांनाही द्यायचं नाहीये असं म्हणून आपण त्याची पूर्ण हेळसांड करतोय, त्यांना फेकून देतोय. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या देशातलंच पाणी लुटलेलं आहे. आपण आपल्या देशातली हवा लुटलेली आहे, आपल्या देशातले जंगल, आपल्या देशातले पहाड, आपल्या देशातल्या संपूर्ण नैसर्गिक संसाधनं संपवून टाकलेली आहे. आणि आता आपण रडत बसू, तर आता ही वेळ आहे. आता तरी आपण सावध व्हायला पाहिजे, कारण अडाणी अंबानी सारख्या कंपन्या म्हणजे नरमास भक्षक आहेत. हे जे संपूर्णतः दंगे करवत आहेत, आणि त्यांना आपल्या जीवाचं काही पडलेलं नाही. आपण मेलो तरी काय, तो कोणी सोमनाथ सूर्यवंशी मरू दे तिथे, नाहीतर भैयालाल भोतमांगे मरू दे, नाहीतर सुरेखा भोतमांगे मरू दे, नाहीतर धाकलीमधल्या गवई बंधूंचे डोळे काढले जाऊ दे. अरे ही माणसं मरायलाच जन्माला आली आहेत. अशा पद्धतीचं धिक्कारत, आपल्याला निषेधार्ह मानत मानत जगणारी जी माणसं या देशामध्ये स्वतःचा विकास करायला निघालेली आहे, या विकास करण्याच्या सगळ्या याच्यामध्ये ज्या विकासाच्या अशा विनाशकारी विकासाच्या विरोधामध्ये ज्या चळवळी आहेत, त्यांचे पण नेतृत्व सर्वात शेवटचा जो अंत्यज आहे, त्या अंत्यजाच्या विरोधामध्ये आज उभा नाहीये. आणि म्हणून त्यांना ज्या पद्धतीचं आज हे संपूर्णतः जे वास्तव आहे ते वास्तव आपण स्वीकारून आज लक्षात घेतलं पाहिजे की ह्या जातक कथेतला आशय आपल्याला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला, आणि आपल्यासाठी समृद्धपणे जी संसाधनं आज खुली केली आहेत, ती खुली केलेली संसाधनं अतिशय चांगल्या पद्धतीने जतन करणं, ते जतन करण्यासाठी आपल्याला ज्या त्या 100 म्हणजे होणार आहेत, आज 98 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 2 वर्षामध्ये आपण सर्वांनी मिळून आपली संसाधनं, आपली जमीन, आपलं पाणी, आपल्या आपल्या आपल्याला मिळालेलं संविधानाने दिलेले सगळे हक्क, हे सगळे हक्क या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, सांभाळून ठेवण्यासाठी. आता पुढची लढाई खूप कठीण आहे. हा पुढच्या लढाईचा संघर्ष हा जीवन संघर्ष आहे. हा जीवनासाठीचा संघर्ष आहे, आणि जीवनासाठीचं सर्वात पहिलं प्रतीक आहे पाणी. तर आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूया. त्यांनी दिलेल्या क्रांतीच्या पाऊल वाटेने आपण जाणार आहोत, आणि ह्या जीवन संघर्षामध्ये आपली कुठलीही आपण कुठलीही जी कधीच शस्त्र वापरलेली नाही. आपण अहिंसा आणि शांतिमयतेनेच लढाई केलेली आहे. त्याच्यामुळे आपलं शस्त्र एकच असणार आहे, ते म्हणजे आपले नारे, आपली भाषा, आपला विद्रोह, आणि आपल्या जवळ आलेल्या संपूर्ण ज्ञान नावाच्या जी ज्ञानसत्ता आज आपल्याला संविधानाने आपल्या हातात दिली, जी ज्ञानमीमांसा आपण करायला लागलो, जे ज्ञानग्रहण आपण करायला लागलो, त्याच्या आधारावर आपण बाकीच्या ज्ञानसत्तांना हलवण्यासाठी आपल्याला आज ही संसाधनं जपण्यासाठी पण खूप मोठा संघर्ष पुढे करावा लागणार आहे. पाण्याच्या आधारावरची ज्ञानसत्ता आहे, ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ऑन वॉटर असं म्हटलं जातं. तर पाण्याचे स्रोत कुठे असावे, आणि पाण्याचे स्रोत कोणी शोधावे, आणि पाण्याच्या स्रोताच्या शोधावर पण कोणाचे हक्क असावे, अशा पद्धतीची एक संपूर्ण रणनीती, विकास नीती जिथे ठरते, त्या विकास नीतीला सुद्धा आपल्याला आज प्रश्नचिन्ह करावं लागेल. आणि तो प्रश्नचिन्ह विकास नीतीच्या, अशा विनाशकारी विकास नीतीच्या विरोधात असणारं जे
ब्राह्मणवादी नेतृत्व आहे किंवा ते उच्चवर्णीयांमधून येतं, त्यांना अजूनही हे जातीचे जे तणाव आहेत, या सर्वात शेवटी ठेवलेल्या विषमतेचे जे तणाव आहेत, या विषमतेचा तणाव कळत नाही. म्हणून हे तणाव त्यांना कळावेत. त्यांनी त्यांच्या लढाया लढताना त्यांनी आपल्याला कुठलंही स्थान दिलं नाही तरी आपल्याला त्यांच्याकडे जाऊन ते स्थान मागायची गरज नाहीये. आपलं स्थान आपण मिळवलेलं आहे, ते आपण बाबासाहेबांच्या मार्गाने, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्या मार्गाने, नारायण गुरु, अयंगारी, जिथे जिथे अशा पद्धतीने सांस्कृतिक क्रांतीचे आपल्यासाठी आदर्श घालून देण्यात आलेले आहेत, अशा या आदर्श वाटांवरून जाऊन आपण आपल्या या हजारो वर्षांच्या गुलामगिरीला आणि आता पुन्हा नवीन पद्धतीने तयार झालेल्या जागतिकीकरणाच्या पातळीवरच्या वैश्विक पर्यावरणीय गुलामगिरीला सामोरं जात आपण आज या चवदार तळ्याच्या 98व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करूया. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान गुल जोहार, जय संविधान, सबरंगी सलाम, जिंदाबाद.